सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे मतदारसंघातून ठाकरे सेनेचे उमेदवार बाजीराव झेंडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। मतदारसंघातील शेतकरी वन्यजीव यांच्याकडून होणारी शेतीची नासधूस, आकारी पड हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बाजीराव झेंडे यांनी स्पष्ट केले। तसेच पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचे त्यांनी आश्वासन दिले। सोबत होते कसं सामोरं जाणारे काय कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढताय? नमस्कार, मी बाजीराव झेंडे, वेताळ मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघातून मी उभाटाकडनं सीट लढवतोय। खरोखर मी एक तसा म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती आहे आणि मी कृषी पदवीधर आहे। मला फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा इतर जे शेतकरी आहेत माझे किंवा जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या म्हणजे प्रश्न सोडवणे किंवा त्यांच्या वेळेशी किंवा मत्तीशी धावून जाणे आणि त्यांचे जे काही बारीक बारीक प्रश्न आहेत ते खूप कालांतरापासून राहिलेले आहेत। जसे माकडांचा प्रश्न आहे, वनसंवर्धनाचा प्रश्न आहे, आकारी पडीचा प्रश्न आहे। हे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी मी शेतकऱ्यांसाठी मदत करणार आणि त्यांच्याबरोबर कायम नेहमी राहीन। जर एकीकडे बघितलं तर अनेक उमेदवार जे आहेत ते निवडणुकीतून माघार घेत आहेत, महाविकास आघाडीचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे। मात्र दुसरीकडे बघितलं तुम्ही प्रखरपणे सामोरं जात आहे निवडणुकीला, एकाच एक अशी लढत इथे होते। कसं मतदारांना काय आवाहन करणार? नाही, पक्षाने मला तिकीट दिलेलं आहे आणि पक्षाची म्हणजे गद्दारी अजिबात करणार नाही आणि मी म्हणजे तसा निवडणूक लढवण्यासाठी असं इच्छुक असं नव्हतं, पण पक्षाने मला सांगितल्यानंतर मी पक्षाचा जो उमेदवार म्हणून डिक्लेअर केलेला आहे, मी असा पक्षाशी एकनिष्ठ राहीन। तुमचा विजय निश्चित मानायचा का? हां, मी माझा विजय निश्चित होईल ह्या दृष्टीने प्रयत्न करणार आणि पक्षाची विजय मिळवून देणार। एक मिनिट, प्रचार सुरू झालेला आहे, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो नागरिकांना? नाही, चांगला प्रतिसाद मिळतोय। मी शेतकऱ्यांचे कामं करतोय, शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरतोय। आजच नाही तर मी गेली 25 वर्ष शेतकऱ्यांशी काम करतोय। ज्यावेळी कृषी पदवीधर झालो, मला कृषी शासनाचा कृषीचा जो शेतीनिष्ठ शेतकरी जो पुरस्कार मिळाला तेचपासून मी शेतकऱ्यांच्या बरोबर आहे। त्यामुळे शेतकरी माझ्या पाठीमागे असतील, गावाचे ग्रामस्थ माझ्या पाठीमागे। जो मतदारसंघ आहे तो खरोखर खूप मोठा आहे, म्हणजे इकडे वेताळ बांबर्ड्यापासून इकडे निरोक्या पाखरेपर्यंत, पण ह्या भागात जे शेतकरी आहेत ते माझ्या खूप जवळचे आहेत आणि मी त्यांचे म्हणजे छोटे मोठे प्रश्न सोडवलेले आहेत। त्यामुळे विजयाचा मला कोणताच डाऊट नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।